श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 7. भद्रायूची कथा व शिवयोगाचा उपदेश. 6व्या अध्यायामध्ये तू सिमंतिनीचे आख्यान सांगितलेस. तू श्रीधर स्वामींना निमित्त केले आणि त्यांच्या वाणीतून तूच आपले गुण वर्णन केले. पुरातन काळाची कथा आहे. विदर्भ देशामध्ये वेदमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचा एक मित्र होता. त्याचे नाव होते सारस्वत. दोघांचाही धर्मग्रंथांचा अभ्यास होता. दोघांची बुद्धी श्रेष्ठ होती. दोघांची मैत्री देखील होती. दोघांनाही एक एक मुलगे होते. वेदमित्राच्या मुलाचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. या मुलांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. अनेक ग्रंथ त्यांचे तोंडपाठ झाले. संहिता, पदकर्म, आरण्यक, ब्राह्मण, छंद, निघंटू, ज्योतिषकल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघांनी चांगले प्रभुत्व मिळवले. त्यांच्या विद्येचा पाया पक्का झाला. शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचे शिक्षण झाले. आता कोणताही विषय त्यांना अवघड वाटत नव्हता. एके दिवशी वेदमित्र व सारस्वत यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीचा विचार केला. त्यांना वाटले आपल्या मुलांच्या बुद्धीचे प्रदर्शन राजाला करावे. म्हणून ते आपल्या मुलांना घेऊन राजाकडे गेले. आपण प्राप्त केलेल्या विद्येचे प्रदर्शन व सिद्धांत राजाला म्हणून दाखवले. राजा त्यांच्यावर खुश झाला. राजा त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खूप संपत्ती देईन, पण तुम्ही एक काम करायचे. सिमंतिनी नावाची एक राणी आहे. ती दर सोमवारी शंकराचे व्रत करते. ती दर सोमवारी एका दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन देते, भरपूर द्रव्य देते. तुम्ही दोघांनी त्यांच्याकडे दाम्पत्य म्हणून जायचे. ती तुमची मनोभावे पूजा करेल, तुम्हाला भरपूर द्रव्य देईल. तुम्ही परत माझ्याकडे आलात की मी तुम्हाला हवे तेवढे द्रव्य देईन. ही राजाज्ञा आहे, तेव्हा मोडू नये. आपले माता पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे. ते आपणास माहीतच आहे. दोघेही कुमार म्हणाले, महाराज, आपण आम्हाला असे नित्य कोष्ट करायला सांगू नका. हे चुकीचे आहे. पण राजा काही आपला हट्ट सोडेना. राजा पुढे काही चालत नाही. म्हणून शेवटी या दोघांनी राजाकडून नवीन वस्त्रे, आभूषणे व स्त्रीवेश केला. राजआज्ञेनुसार हे दाम्पत्य सोमवारी सायंकाळी सिमंतिनीच्या शंकर व्रताच्या पूजेला उपस्थित राहिले. सिमंतिनी ही रंभा उर्वशीपेक्षाही सुंदर, स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशी कीर्तिमान होती. हे दाम्पत्य जेव्हा समोर आले तेव्हा तिने ओळखले हे दोघेही पुरुषच आहेत. तरीही तिने भोलेनाथाची व्यवस्थित पूजा केली व शंकर पार्वतीचा अवतार आहे असे समजून तिने त्या दोघांची पूजा केली. वस्त्र अलंकार दिले, त्यांचा निरोप घेतला. ही सर्व पूजा झाल्यावर दोघेही परत यायला निघाले. रस्त्यामध्ये चालताना सोमवंत म्हणाला, चल, आता आपल्याला एकांत मिळाला आहे. आपल्या मित्राची वाईट भावना पाहून सुमेध याने त्यास सांगितले, अरे, तू आता ही सर्व स्त्रीरूपी नखरा बाजूला ठेव. आपण दोघेही ब्रह्मचारी आहोत. असे बोलणे योग्य नाही. हे बोलून सोमवंत बेशुद्ध पडला. सुमेधाने पाणी शिंपडून त्याला उठवले आणि दोघे पुढे चालू लागले. सोमवंत म्हणाला, मी स्त्रीचे रूप घेऊन खरोखरच स्त्री झालो आहे. आता तू माझी मनोकामना पूर्ण कर. सुमेधाने त्याचे हे बोलणे झिडकारले. तो पुढे चालू लागला. दोघेही घरी परत आले. त्यांनी ही सर्व कथा वडिलांना सांगितली. वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना हे सहन झाले नाही. ते रडत रडत राजाकडे गेले व म्हणाले, राजा, हे काय केलेस?
आता माझ्या मुलाला पुन्हा पुरुष बनव. हे ऐकून राजाने देवीची आराधना करायला सुरुवात केली. देवी प्रसन्न झाली. राजा देवीला म्हणाला, देवी, या ब्राह्मणाचे स्त्री रूप बदलून पुन्हा तू पुरुष रूपात आणून दे. देवी म्हणाली, हे राजा, मी आता काही करू शकत नाही. तिने आपल्या भक्तीने तुमच्यात बदल करून घेतला आहे. आता खुद्द शंकरांना सुद्धा त्याला पुरुषत्व देता येणार नाही. आता तू सोमवंताचे सुमेधा बरोबर लग्न लावून दे. दुसरं काही पर्याय नाही. एवढे बोलून देवी अंतर्ध्यान पावली. आता आणखीन एक कथा. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो एका वैश्याच्या घरी 24 तास मद्य पिऊन पडलेला असे. एके दिवशी ऋषभ नावाचे ऋषी मदनच्या घरी आले. ऋषींचे तेज पाहून पिंगलेने व मदन ब्राह्मणाने ऋषींचे चरणकमल धरले. त्यांची व्यवस्थित पाद्यपूजा केली. त्यांना भोजन दिले. झोपण्यासाठी व्यवस्था केली. ऋषी झोपल्यानंतर त्यांचे पाय चेपू लागले. या सर्व कृत्यामुळे त्यांचे थोड्या प्रमाणात पुण्य वाढले. त्या दोघांनाही न कळत आतून समाधान वाटत होते. काही वर्षांनी तो ब्राह्मण व पिंगला मरण पावले. पण त्यांच्या हातून थोडेसे पुण्य घडले होते. त्यामुळे दोघांनाही मर्त्य लोकात जन्म मिळाला. मदन ब्राह्मण वज्रभाऊ व सुमती राणी यांच्या पोटी जन्माला आला, तर पिंगलेने सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण राणी सुमतीच्या गर्भात होता तेव्हा ती गर्भवती असल्याने इतर राण्या तिचा द्वेष करत असत. सतत तिला छळत असत, कारण ती पट्ट राणी होती. सर्व राण्यांनी सुमतीला ठार मारण्याचे ठरवले. संधी साधून तिच्या जेवणामध्ये विष मिसळले. जेवण जेवल्यामुळे सुमती व लहान बाळाच्या अंगावर मोठे फोड आले. हे फोड अत्यंत वेदना देत होते. त्यामधून रक्त येत असे. बाळ तर सारखे रडत असे. राजाने त्यावर खूप उपाय केले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. सुमती राणीला आपल्या वेदना तसेच बाळाच्या वेदना सहन होईनात. शेवटचा उपाय म्हणून तिने शिवशंकरांना प्रार्थना केली. ती म्हणाली, हे पार्वतीनाथ, मी तुम्हाला शरण आले आहे. तुमच्या गुणांचे काय वर्णन करू. तुम्ही श्री गणेशाचे पिताश्री आहात. या विश्वाशी चालक आहात, पालक आहात. तुम्हाला कोणतीही गोष्ट असाध्य नाही. मला व माझ्या छोट्या मुलाला या तीव्र वेदनांपासून मुक्त करा. या वेदना आम्हाला सहन होत नाहीत. तुमच्या आशीर्वादानेच हे फोड नाहीसे होतील. असे चालू असतानाच एक दिवस राजाने कंटाळून राणी व बाळाला जंगलात नेऊन सोडले. जंगलातील प्राणी त्या दोघांना त्रास देत असत. वनामध्ये एक माणूस चालला होता. त्याने या दोघांना पाहिले व ताबडतोब पद्माकर राजाला याबद्दल सांगितले. पद्माकर राजाने राणी सुमती व तिच्या बाळाला अत्यंत आदराने आपल्या महलात आणले. आपल्या महलाशेजारी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था केली. थोड्याच दिवसात छोट्या राजपुत्राचा जीव फोडामुळे कासावीस होत होता. अखेर यमाने त्या राजपुत्राचा जीव घेतला. सुमती राणीला वेड लागल्याप्रमाणे रडू लागली. इतर लोक तिची समजूत काढत होते. अनेक लोक जमले होते. तेथे एक शिवयोगी आला. हातात त्रिशूल, कमंडलू आणि तेजस्वी चेहरा असा त्याचा पेहराव होता. सुमती राणीने शिवयोग्याला आपल्या मुलास पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. शिवयोगी म्हणाले, हे माते, तुझा मुलगा मृत्यू पावल्याने तुला दुःख होणे साहजिक आहे. पण मला एक सांग, तुझ्या पूर्वजांबद्दल तुला काही माहिती आहे का? ते कोठे आहेत? त्यांचा तुझा केवढा संबंध होता? जेवढा संबंध होता तो संपला. तुझ्या मुलाचा आत्मा हे शरीर सोडून गेला. फाटलेली वस्त्र जशी मनुष्य फेकून देतो, तसा आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. मनुष्य पृथ्वी तलावर येतो, काही वर्षे जगतो, पुन्हा मरतो. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरणे हे मनुष्याच्या जीवनाचे चक्र आहे. मनुष्याचा जन्म सहजासहजी मिळत नाही. 84 लक्ष योनीचा प्रवास पार करावा लागतो. मनुष्य जन्मात भोलेनाथाची परमभक्ती करून आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. मनुष्य जन्म महावीर आहे.
मनुष्य जन्मात महादेवाची व इतर देवांची भक्ती करावी. या मुलाच्या मोहामुळे तू रडत आहेस. मनुष्य कोठे जन्म घेतो हे त्याच्या हातात नाही व मरणही त्याच्या हातात नाही. मनुष्याचा आत्मा हाच खरा आहे. मनुष्याचा जन्म नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे. त्यासाठीच ईश्वराची प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. हा सर्व देवाने केलेला खेळ आहे. तेव्हा तू आता भोलेनाथाच्या चरणी दीन हो. मानवाच्या शरीराबद्दल मी काय सांगू? मनुष्याच्या जन्मापासूनच काळ मनुष्याच्या जन्मापासूनच पाठीमागे लागला आहे. काळाच्या पोटात कितीतरी माणसे नाहीसे होतात. त्याचे शरीर अपतेष्ट जाळून टाकतात किंवा पुरतात. 14व्या दिवशी तोंड गोड करून आपल्या कामाला लागतात. हे जग कोणा वाचून अडून बसत नाही. अनेक देवांनी पृथ्वीवर अवतार घेतले आणि अवतार संपवलेही, तरी जगावर याचा काहीच परिणाम झाला नाही. जगाने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. मनुष्याच्या शरीरात काम, क्रोध, लोभ, मदमत्सर ठासून भरलेले असतात. मनुष्य जन्म खेळण्यात, अज्ञात, तरुणात, नंतर आजारात संपून जातो. परंतु जीवनभरात क्षणभरही देवाचे नाव घेत नाही किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पुण्याचा साठा करत नाही. या पुण्याच्या जोरावर मनुष्य मृत्यूनंतर मुक्ती मिळवतो. मनुष्याने आपल्या षडरिपूंवर काबू मिळवावा. जीवन मरणाच्या चक्रामध्ये अडकण्यापेक्षा महादेवाला शरण जावे. शिवयोगाचे तोंडून हे सर्व आख्यान ऐकल्यावर सुमती राणीने त्यांना साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, तुम्ही दुसरे कोणी नसून देवादिदेव महादेवच आहात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. मी आपणास विनंती करते, आपण आम्हाला मूळ रूपात दर्शन द्यावे. शंकर प्रसन्न झाले. त्याने तिच्या लाडक्या पुत्राला जिवंत केले. क्षणात तिच्या अंगावरील सर्व घाणेरडे फोड नाहीसे झाले. पद्माकर राजाला खूप आनंद झाला. पद्माकर राजाने आपल्या पुत्राप्रमाणे सुमती पुत्रालाही प्रेम दिले, त्याचे कोड कौतुक केले. आपल्या मुलाबरोबरच त्याचा व्रतबंधही केला. दोघांना सारखेच कपडे व अलंकार घेतले. एकाच गुरुकडून सारखे शिक्षण दिले. भद्रायू आपल्या आईची व पालनकर्त्या राजाची सेवा करत असे. एक दिवशी पूर्वीचा शिवयोगी पुन्हा सुमती राणीच्या व भद्रायूच्या घरी आले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी शिवयोगीची यथासांग पूजा केली. त्यांना प्रदक्षिणा घातली. सुमती म्हणाली, महाराज, तुमच्यामुळे या जगात मी मानाने वावरत आहे. यानंतर शिवयोग्याने भद्रायूला नीतिशास्त्राचे शिक्षण दिले. शिवयोगी म्हणाले, आपल्या पुराणांमध्ये जसे वर्णन आहे त्याप्रमाणे तू सदैव नीतीने राहा. माता, पिता, गुरु यांच्यावर परम श्रद्धा ठेव. गाय, ब्राह्मण, प्रजा यांचे मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणीमात्रांमध्ये शिवशंकरांचे तेज भरले आहे याची सदैव जाणीव ठेव. धर्माचे आचरण कर. कोणतीही गोष्ट विचारांती कर. शब्द हे शस्त्र आहेत, ते विचार करून वापर. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे सूक्ष्म विचाराने जाणून घे. आपल्याला किती धन प्राप्त होते आणि किती खर्च होते याचा योग्य प्रकारे जमा खर्च कर. व्यवहाराने वागत जा. आपल्या घरी येणारा अतिथी, मित्र, स्वामी यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार कर. जगातील ज्ञानी लोक सदैव ज्या मार्गाने वाटचाल करतात त्या मार्गाने वाटचाल कर. आई वडिलांची कधीही निंदा करू नकोस. योगी पुरुषांचा आदर सत्कार कर. अन्न व वस्त्राचे दान कर. कोणाशीही वाद विवाद करणे सोडून दे. सदैव श्री शंकरांचे स्मरण कर. दुसऱ्यांच्या धनाकडे व स्त्रीकडे तोंड फिरव. सर्व प्रकारचा आळस घालून टाक. नित्यनेमाने शिवगुणांचे श्रवण, मनन, चिंतन करत जा. आपल्या पत्नीवर खूप प्रेम कर. विषय सुखाचा उपभोग घे, परंतु परस्त्रीचा विचार मनात सुद्धा आणू नको. कोणाचा मत्सर करू नको. शिवनिर्माल्याचा तू वास घेत जा. शिवनामामध्ये तुझी वाणी पवित्र ठेव. पवित्र दानाने तुझ्या हाताचे सार्थक होऊ दे. तीर्थयात्रेने पायांचे सार्थक होऊ दे. अशा सर्व प्रकारचे इंद्रिय नित्य भजनामध्ये रंगून जाऊ दे. जे अज्ञानी अनाथ असतील त्यांच्यावर सदैव कृपा कर. इतरांना सहकार्य कर.
शिकार करताना नीती नियमांचे पालन करत जा. आपली संपत्ती, घरातील कलह कोणालाही सांगू नको. अंगावर सदैव रुद्राक्ष धारण कर. आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावत जा. म्हणजे रंगभूमीमध्ये शत्रूची भीती राहणार नाही. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी मृत्युंजय मंत्र जपत जा. सोमवारचे व्रत, प्रदोषाचे व्रत व शिवरात्रीचे व्रत याचे नेहमी आचरण करत जा. अपात्र दान करू नकोस. खोल डोहात उडी टाकू नकोस. श्रेष्ठ पुरुषांबरोबर वैर धरू नकोस. बलवानाबरोबर स्पर्धा करू नकोस. पृथ्वीवर चमकणारी अनेक रत्ने आहेत, पण त्यात खरी रत्ने म्हणजे आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी आणि बोलतो ती वाणी आणि अवधारी. कोणाच्याही उणे काढू नये. मर्मावर बोट ठेवू नये. श्रेष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्यावा. स्वधर्म सोडून कधी संपत्ती विद्येचा गर्व करू नये. ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती हे कायम लक्षात ठेवावे. शिवयोगाने अशा प्रकारे भद्रायूला उपदेशाचे अमृतपान करविले. जो कोणी शिवयोगाने केलेल्या उपदेशाप्रमाणे वागेल त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. या अध्यायामध्ये प्रत्यक्ष शिवशंकराचे वास्तव्य आहे. या अध्यायाचे पारण करणे म्हणजे शिवशंकरांना प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. ही कथा म्हणजे हिमालय पर्वत आहे. हरिओम हरिओम.